मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय तर मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे। मध्य रेल्वे अर्धा तास उशिराने सुरू झाली आहे आणि त्यामुळे भांडूप रेल्वे स्थानकावर ट्रेन अर्धा तास खोळंबली असल्याची माहिती समोर येते। रेल्वे वाहतूक खोळंबली असल्याने चाकरमान्यांचे देखील हाल झालेत आणि मुंबईकरांचे यामुळे मोठे हाल झालेले आहेत। ट्रॅकवर पाणी साचल्याचे दृश्य आपण पाहतोय आणि ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेची वाहतूक संथ झाली आहे। त्यामुळे रोज ये जा करणाऱ्या लोकांची नेमकी तारांबळ उडालेली आपण बघतोय। मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम आहे। अगदी मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली। मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू झाली आहे। भांडूप रेल्वे स्थानकाचे दृश्य आपण बघतोय। भांडूप रेल्वे स्थानकावर ट्रेन अर्धा तास खोळंबली होती तर रेल्वे वाहतूक पूर्णपणे खोळंबली असल्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल यामुळे होत आहेत। 3 ते 4 दिवसापासून मुंबईत मुसळधार पाऊस होता आणि आता सोमवारपासून वाहतुकीला पुन्हा सुरुवात झाली, कारण शनिवार रविवार तर सुट्टी असल्यामुळे मुसळधार पावसाचा तितकासा त्रास लोकांना झाला नाही। पण सोमवारपासून जे कामासाठी असतील, रोजचं जे काम असेल त्यांच्यासाठी ये जा करणारे अनेक मुंबईकर आहेत, त्यांना आता हा त्रास सहन करावा लागतोय। अर्धा तास ट्रेन खोळंबली भांडूप रेल्वे स्थानकावर आणि मध्य रेल्वे देखील अर्धा तास उशिराने सुरू झाली आहे। पावसाचा प्रचंड जोर असल्याने मुंबईतील रेल्वे मार्गावर पाणी साचल्याचे दृश्य आपण बघतोय। अनेक स्थानकावर पाणी साचलेलं आहे आणि ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेला संथ गतीने, धीम्या गतीने त्याची गती झालेली आहे। त्यामुळे लोकांना पोहोचायला उशीर होतोय। अर्धा तास मध्य रेल्वे देखील उशिराने सुरू झाली आहे। त्यामुळे पुढचं सगळं नियोजन लोकांचं खोळंबतंय आणि मुंबईकरांचे देखील मोठे हाल होत आहेत। अर्धा तास ट्रेन उशिरा झाल्यामुळे सायन परिसरामध्ये आपण बघतोय तिथे देखील मुसळधार पाऊस पडतोय। रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलेलं आहे आणि ट्रॅकवर पाणी असल्यानं लोकल ठप्प झाली आहे। तर अनेक ठिकाणी लोकल ठप्प झाली आहे, अनेक ठिकाणी लोकल संथ गतीने सुरू आहे, काही ठिकाणी लोकल अर्धा तास खोळंबली आहे। तर यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत, त्यांची तारांबळ होती आहे। पावसाचा जोर अतिशय वाढलेला आहे। पाऊस 3 ते 4 दिवसापासून सतत पावसाचा जोर कायमच आहे। त्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचले, रस्त्यांवर आपण बघतोय पाणी साचले, त्याचबरोबर रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचले। त्यामुळे मुंबईकरांची यामुळे तारांबळ तर उडतीच आहे, पण ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांची देखील तारांबळ उडते। तर मध्य रेल्वेनंतर आता हार्बर रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। वाशी रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबून होती तर ट्रॅकवर पाणी असल्यामुळे लोकल पुढे जाणार नसल्याची माहिती समोर येते। हार्बर लाईन ठप्प झालेली आहे, त्याचबरोबर गाड्या वाशी स्टेशनमध्ये येऊन तिथेच रखडल्यात। ट्रेनमध्ये अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे की ट्रॅकवर पाणी असल्या कारणाने गाड्या पुढे जाणार नाहीत। त्यामुळे जी लोक कामासाठी प्रवास करतायत त्यांना तिथून पुढे येण्याचा काही मार्ग नाहीये अशी माहिती समोर येते। तर आपले प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे, तिथे अनाउन्समेंट देखील झालेली आहे, काय अधिकचा तपशील? पण जर बघितलं तर हार्बरच नाही तर मध्य रेल्वे सुद्धा ही संथ गतीने आहे। सुमारे 20 ते 25 मिनिटे मध्य गतीने धावत आहेत। आपण जर बघितलं तर विक्रोळी पासून ते सायनच्या दरम्यान ट्रॅकमध्ये हे पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे ज्या गाड्या याचा वेग मंदावलेला आहे। डाऊन साइड जे आहे कर्जत कसारा या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे। त्याचप्रमाणे आपण बघितलं तर बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणा या सर्व पट्ट्यामध्ये सकाळपासूनच पाऊस आहे। या पावसाचा फटका अखेर सेंट्रल रेल्वेला पडलाय। त्याचबरोबर हार्बर लाईनला सुद्धा याचा फटका पडलाय। निश्चितच प्रदीप, आणि आता लोकांची देखील तारांबळ तिथे उडालेली आहे। मध्य रेल्वे असेल, हार्बर लाईन असेल, तिथे तारांबळ नेमकी उडालेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुन्हा जाऊयात आपले दुसरे प्रतिनिधी गणेश काळे यांच्याकडे। गणेश, मुंबईमध्ये रेल्वेची वाहतूक आता संथ गतीने सुरू आहे, काही ठिकाणी रेल्वे खोळंबलेली आहे, तुमच्याकडचे काय अपडेट्स आहेत? मी गेले अर्धा तास झालं भांडूप स्टेशनला आहे, पण इथे अजूनही ट्रेन आलेली नाहीये।
भांडूपमध्ये अनेक भागामध्ये पाणी साचलंय. ट्रॅकवरती त्या थोड्या प्रमाणात पाणी आहे. सकाळी थोड्या उशिराने ट्रेन होत्या, 15-20 मिनिटं ट्रेन उशिरा होत्या, पण आता गेले अर्धा तास झालं ट्रेन नाही, कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट नाहीये. कुर्ला सायनमध्ये ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे ट्रेन तात्पुरती ठप्प सांगण्यात आलेली आहे. फास्ट ट्रॅक वरून पण काही प्रमाणात ट्रेन सोडण्यात येत आहेत, पण त्याही मध्ये प्रवासी अडकून आहेत. रेड अलर्ट असल्यामुळे अनेक लोकांनी घराबाहेर पडलेले नाही आहेत. हो, काही नागरिक कामानिमित्त इमर्जन्सी बाहेर पडलेत. इथे प्लॅटफॉर्मवरती ही कमी प्रमाणात लोकांची गर्दी आहे, पण गेले अर्धा तास झालं अजून ट्रेन नाही की कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट नाहीये. तर निश्चितच गणेश, अतिशय मोठी बातमी तुम्ही सांगितली. नेमकं तिथे काही सोयी सुविधा आहेत का जर ट्रेन बंद झाली किंवा ट्रेन खोळंबली? तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे अतिवृष्टी विभागामध्ये पोहोचलेले आहेत. तिथे ते पाहणी करतायत. वेगवेगळ्या भागांमध्ये किती पाऊस झालाय आणि किती नुकसान झालेलं आहे, सगळ्या गोष्टींची ते पाहणी करतायत. अतिवृष्टी विभागामध्ये ते पोहोचलेले आहेत अशी माहिती समोर येते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत. त्याची काही दृश्य आपण मगाशी बघितली. त्याचबरोबर आपण रेल्वे स्थानकावरची दृश्य बघतोय. तर हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. त्याचबरोबर वाशी रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबून असल्यामुळे आता प्रवाशांनी नेमका प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय. ट्रॅकवर पाणी असल्याने लोकल पुढे जाणार नसल्याची माहिती इथे समोर येते. तर हार्बर लाईन ठप्प झाल्याची देखील बातमी समोर येते. गाड्या वाशी स्टेशनमध्ये येऊन तिथेच रखडल्या आहेत, कारण ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे गाड्या पुढे नेणं शक्य नाही आहे अशी अनाउन्समेंट तिथे करण्यात आलेली आहे की ट्रॅकवर पाणी आहे, आता गाड्या पुढे जाणार नाहीत. त्यामुळे लोकांना आता तिथेच उतरून आता पुढची काय सोय आहे त्यांची बघणं गरजेचं आहे, कारण त्यांना कामासाठी पुढे जाणं गरजेचं आहे. कारण रेड अलर्ट जारी केल्यानंतर देखील काही लोक अति महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडलेली आहेत आणि त्याचमध्ये आता हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. वाशी रेल्वे स्थानकावर येऊन या गाड्या रखडल्या आहेत आणि इथून पुढे गाड्या जाणार नसल्याची देखील माहिती मिळते आहे. त्यामुळे आता या लोकांची, प्रवास करणाऱ्यांची तारांबळ उडताना आपण बघतोय. कशा पद्धतीने ते आता पुढचा प्रवास करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर हार्बर लाईन ही ठप्प झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जर प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आज जर प्रवास टाळता येण्यासारखा असेल तर आज प्रवास टाळावा, कारण अनेक ठिकाणी लोकल या संथ गतीने आहेत, काही ठिकाणी लोकल रखडलेले आहेत. त्यामुळे पुढचा प्रवास घरातून बाहेर निघाल्यावर काही स्थानक पुढे गेल्यानंतर पुढचा प्रवास करणं कठीण होईल. आपले प्रतिनिधी संदीप पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप, अनेक ठिकाणी वाहतूक संथ झालेली आहे, काही ठिकाणी रेल्वेच्या गाड्या रखडलेल्या आहेत आणि टॅक्सीची काही व्यवस्था आहे का? कारण रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. काय तुमचा तपशील? आपण पाहू शकतो की मी आता सध्या वाशी स्टेशन या परिसरामध्ये आहे आणि गेले 2-3 दिवस हा जो पाऊस सुरू आहे त्यामुळे सर्वात प्रथम हा फटका हा मुंबई लाईफलाईनला म्हणजे रेल्वेला बसतो आणि त्याचमुळे हार्बर लाईनवरील वाहतूक ही गेले अर्धा तास उशिरा होती, पण ती आता पूर्णतः बंद करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये अनाउन्समेंट केली जाते की कुर्ला ते सायन, चुनाभट्टी या भागामध्ये रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे पुढे जाणार नाहीये आणि अशामध्येच शाळेंना आणि इतर सगळ्या गोष्टींना सुट्ट्या आहेत, पण ऑफिसेसला कामावर जाणारे सर्व चाकरमानी हे आता पर्याय शोधत आहेत की आपण आपल्या ऑफिसेसला कसं पोहोचावं वगैरे. पण बाहेरची परिस्थिती त्याच्या उलट आहे. रिक्षा असो आणि गाड्या असो, रस्त्यावर देखील पाणी आहे. त्यामुळे आता कामावर पोहोचणे हे अशक्य असं दिसून येत आहे. बरोबर बरोबर. अतिशय गंभीर विषय हा झालेला आहे, कारण की ट्रेन देखील संथ गतीने चाललेल्या आहेत. ट्रॅकवर पाणी असल्या कारणाने अनेक ठिकाणी ट्रेन रखडलेल्या आहेत. हार्बर लाईन इथे वाशी स्टेशनला अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे की आता ट्रॅकवर पाणी असल्यामुळे गाड्या पुढे जाणार नाहीत. त्याचबरोबर आपल्या प्रतिनिधींकडून जी माहिती मिळते आहे, रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे टॅक्सी असेल, ऑटो असेल, त्याने देखील प्रवास करणं हे धोक्याचं झालेलं आहे.
त्यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती चाकरमान्यांसाठी, कारण त्यांच्या ऑफिसची ही वेळ आहे, ऑफिसला त्यांना पोहोचायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये, त्यामुळे मोठी तारांबळ त्यांची उडाल्याचे चित्र आपण बघतोय। वाशीज रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबून आहे। तर मुंबईमध्ये मुसळधार पावसाने झोडपलंय। सांताक्रूज पूर्व परिसरामध्ये पाणी साचलंय, तर सुंदरनगर, कलिना या भागांमध्ये देखील पाणी साचलंय। त्याचे ही दृश्य आपण बघतोय। सांताक्रूजची ही दृश्य आहेत। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय, अगदी गुडघ्या इतकं पाणी इथे साचलेलं आहे आणि त्यातून नागरिक प्रवास करतायत। मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारांबळ इथे उडाल्याची दिसतेय। सांताक्रूज पूर्व परिसरामध्ये पाणी साचलंय, त्याचबरोबर सुंदरनगर, कलिना या भागांमध्ये देखील रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांना या पाण्यातून त्यांची पायवाट काढावी लागते। त्याचबरोबर ज्यांना घराबाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यांचं अतिशय महत्त्वाचं काम आहे, त्यांना इतक्या पाण्यामध्ये देखील, इतक्या पावसामध्ये देखील त्यांना घराबाहेर पडावं लागतंय आणि या पाण्यातून त्यांना वाट काढावी लागते। अनेक नागरिक आपण पाहतोय। तर मुंबईमध्ये ही पाण्याची आपण परिस्थिती पाहतोय। दहिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे दहिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पावसाचं पाणी साचल्याची दृश्य आपण बघतोय। याचा फटका वाहतुकीला देखील बसल्याचं पाहायला मिळतंय। कशा पद्धतीने इथे पाण्यातून वाट काढत वाहने पुढे पुढे चाललेली आहेत। वाहन चालकांवर संथ गतीने मार्ग काढण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे, कारण वाहतूक देखील ते पूर्णपणे थांबवू शकत नाही। काही जणांची अत्यंत महत्त्वाची कामं आहेत, त्यांना जाणं भाग आहे, त्यामुळे त्यांना इतक्या पाण्यातून रस्ता काढत त्यांची पायवाट तयार करत त्यांना त्यातून जावं लागतंय। मोठ्या प्रमाणात नागरिकांची कशा पद्धतीने तारांबळ होतीये ते आपण बघतोय। गेल्या 4 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे, त्याचे दृश्य आपण पाहतोय। आणि आज नेमकं चाकरमान्यांना जेव्हा कामासाठी बाहेर पडायचंय, त्यांची अतिशय तारांबळ उडालेली आहे, कारण की रेल्वे देखील ठप्प झालेली आहे। अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेला पुढे जाता येत नाहीये, त्यामुळे रेल्वे तिथेच थांबलेल्या आहेत। काही ठिकाणी संथ गतीने चालत आहेत।